वातावरण होतं, ढगाळ वातावरण होतं आणि किंबहुना त्याचाच पडसाद या 2 दिवसात उमटलेला दिसतोय आणि प्रखर कडाक्याची थंडी जाणवू लागली. खेळ लवकर संपणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुमचं सहकार्य महत्त्वपूर्ण असेल. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी नसेल तर अगदी आपल्याला दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल याची नोंद. याच दरम्यान विनंती केली जाईल आदरणीय सन्माननीय गिरीश ठाकूर साहेब दिगोडे गावचे उद्योगपती, त्यांना विनंती करतो या मंचावरती आपण. आणि त्यांच्या समवेत गुलाबचंद ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झालं. त्या मान्यवरांना आपण विनंती करूया आपण देखील मंचावरती या आणि आपलं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. आज पाहुण्यांची मांदी आली, बरीचशी मंडळी काल देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. कारण ही स्पर्धा जर विचार केला तर जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित मयूरदादा गरत यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला रजनी क्रिकेटचा थाट हा पाहायला मिळतोय. आणि आजची दुसरी रात्र आणि त्यामधील पहिली मॅच एकीकडे वेशवी 11 वेशवी आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ दुतुम. पाहुण्यांचं आगमन झालंय, मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस, आर्यन ग्रुपचे HR आदरणीय गिरीजी ठाकूर, वेलकम, स्वागत आहे आपलं. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आर्यन ग्रुप म्हणजे सध्या उरणमध्ये व्यावसायिक क्षेत्रातील कंटेनर प्रस्थानाचं काम, लोडेड, एम्प्टी अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये एक दर्जा आहे. त्या आर्यन ग्रुपचे सन्माननीय गिरीजी ठाकूर यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. खरं तर वेशवी 11 वेशवी विपक्ष भैरवनाथ दुतुम दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल गेला वेशवी संघाकडे. समर्थकडे प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, पाचारण केलंय ते दुतुम संघाला आणि दुतुम संघानं सलामीची जोडी मैदानात पाठविली आहे. स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळेल एक फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडकडे असणार आहे. खरं तर या स्पर्धेतील आजच्या रजनीतील हा पहिला सामना आहे. सामना 4 षटकांचा असेल, 24 चेंडूंचा खेळ असेल. 4 षटकांसाठी तुम्हाला 4 गोलंदाजी ट्रॅकवरती आणावे लागतील, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला 1 षटकच हाताळता येईल याची नोंद खरं तर दोन्ही कर्णधारांनी घ्यायची आहे. रोहित घरत नॉन स्ट्राईक एंडकडे, तर स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय परेश ज्युनियर कृष्णा सातपुते. पंचांकडून गाठ घेतोय आणि याचबरोबर गोलंदाजी ट्रॅकवर नवीन असणारा गोलंदाज आहे समर्थ क्रिस गैल, फिरकीचा जादूगार. खरं तर नियंत्रण आणि त्याचबरोबर अनुभव, संयम या समर्थकडे प्रचंड मोठा आहे. किंबहुना आता मैदानात खेळणारे दोन्ही टीमचे जर अनेक खेळाडू बघितले आपण, ते ज्या वेळेला प्रसिद्धीच्या झोतात नसताना सीमारेषेच्या बाहेर राहून आपल्या गावच्या टीमला चेअरअप करायचे ना, तेव्हा समर्थ एक हाती आपला सामना खरं तर जिंकण्यासाठी प्रयत्नशील असायचा. तोच समर्थ पहिला चेंडू घेऊन जाईल ऑन ट्रॅक. मॅच ऑन, फर्स्ट गो. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू भिरकावला, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आर्यन ग्रुप बँडेड चौकार. काम करने से पहले मुंह मीठा करो. खरं तर तोंड गोड केलं दुतुमकरांचं. पहिल्या चेंडूवरती करपूस समाचार, राऊंड द विकेट लेफ्ट आर्म. खोदून काढण्याचा प्रयत्न, खरं तर ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस परेशला चेंडू समजला नाही, चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूची सांगता झाली. .0 या. परत एकदा अतिशय सुरेख खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला, स्विंग झाला, यष्ट्यांच्या अगदी वरून गेला चेंडू. चेंडू सरळ जातोय. निर्धाव म्हणजे पहिला चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतला, परंतु त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव फेकताना दिसतोय. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस घेतला समाचार, सेटिट केला चेंडू, जातोय ताकदीचा वापर करून 6 धावांसाठी षटकार. चेंडूवरती कडा प्रहार केला, स्ट्रेट हिट केला, चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र खरं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. आडव्या पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न होता, खरं तर सरळ आपल्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर चेंडू बॅटच्या टप्प्यात आला असता, परंतु इथं मात्र चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू समर्थकडू ऑन ट्रॅक, राऊंड द विकेट.
हलकासा कट करण्याचा प्रयत्न पुश करतोय, का होणार? येस, इथं मात्र परत एकदा अपीलला दिली दाद, उंचावला बोट, पहिला फलंदाज धावचीच्या स्वरूपात दुतुंग संघाचा होणार बॅक टू पॅव्हिलियन. नवीन आलेला फलंदाजी मार्कवरती आहे. प्रणित वन डाऊन साठी येतोय. खरं तर हार्ड हिटर आहे दुतुम संघाचा, वन मॅन आर्मी. खरं तर प्रणित या वेळेला फलंदाजी मार्कवरती सज्ज. रोहित मात्र या वेळेला परतला खरा अतिशय नाराज अवस्थेमध्ये. आता पाहिलं की 2 मिनिटं 11 सेकंद होत आहे, टाईम अलर्ट केलेला आहे आणि आपल्याला सामना वेळेतच हा सत्र पूर्ण करायचा आहे. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. खरं तर बॅटला चाटून जाणारा चेंडू. ऑफिशियल क्वालिफाईड पंच या वेळेला मात्र बॅटला चाटून जाणारा चेंडू ही उद्घोषणा करतायत. निर्धाव चेंडूची सांगता होतो. 1 षटक 1 चेंडू. 7 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 10च्या घरात. खरं तर संयम नॉन स्ट्राईक एंडकडे उतरणारा बहुतांश खेळाडू हे धावचीच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर त्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न दाखवला. आपल्या बॅटमधील एक सुंदरचा फटका आला. यावेळेस सीमारेषेच्या बाहेर एक गगनचुंबी षटकार. गुल झाली प्रणितची. प्रणित होणार बॅक टू पॅव्हिलियन. खरंच जगात गाजतोय शिवरायांची जयंती, कारण आम्ही म्हणत असतोय श्वासात रोखुनी वादल, डोळ्यात ओकुनी आग, देव माझा छत्रपती एकटा जगाचा बाप. या ठिकाणी पाहू शकाल, व्यवसाय असो, राजकारण असो किंवा क्रिकेटमधील भागीदारी असो, भागीदारीला महत्त्वपूर्ण खरं तर महत्त्व आहे. आणि म्हणूनच भागीदारी यावेळेस आपल्याला दिसत नाही, कारण रोहित परतला होता 0 धावसंख्येवरती. प्रणित आला त्याच पावली 0 धावसंख्येवरती. आपल्या टीमसाठी कोणत्याही प्रकारचं योगदान न देता परततोय बॅक टू पॅव्हिलियन. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. धावतोय, चेंडू फलतोय, चेंडू जिंकतोय, समर्थार्थोय. या वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
खरं तर फितूर इथे जन्मले ही जरी या मातीची खंत आहे. महाराष्ट्रातील मराठी मनाचेच राजांच्या जर विरोधात सेनापती गेले नसते तर स्वराज्य उभा राहायला 44 नव्हे फक्त 10 ते 14 वर्षातच माझ्या राजांना स्वराज्याचं सुराज्य केलं असतं. खंडोजी खोपडे, गणोजी शिर्के यांच्यासारखे फितूर या मातीनं जन्माला घातले नसते. आणि त्यांच्यासाठी करंत बेईमान होऊ नका ही शिर्डीजीच्या माध्यमातून धून ऐकलीत. जाऊया परत एकदा. 2 षटकं संपली. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 21च्या घरामध्ये 2 बाद 21. नेक्स्ट टीम पुढचा सामना असणार बोरखार विपक्ष विनय 11 मुलेखंड. आयान 11 धाकटीजुई, माफ करा, आयान 11 धाकटीजुई. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रेट हिट केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. टीममध्ये हे महत्त्वाचं नाही, आपण अव्वल क्रमांकावरती का आहोत याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे परेश ठाकूर. त्याच्याकडे असणारं स्किल आणि म्हणूनच का आज सदैत अगदी ओपन फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे. कमी वेळात भरभर अगदी प्रसिद्धीत आलेला खेळाडू आहे. या खेळाडूच्या जर आपण आतापर्यंत 10 चेंडू स्वतःनं हाताळलेत आणि 10 चेंडू फेस होताना 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं 23 धावसंख्येवरती खेळतोय. तोच परेश गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मित पाटील. शॉर्टफुल टॉच चेंडू होता. या वेळेला चेंडू सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षण होतो. 1 धावसंख्या पलून काढली आणि 1 धावसंख्येवरती समाधान मानलं जातोय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत होते परंतु प्रयत्न नाही. रात्रीच्या अंधारात धाव चोरी करणं सोपं आहे परंतु तेवढेच चाणाक्ष आपले क्षेत्ररक्षक वेशवी 11 वेशवी संघाचे थांबवून ठेवला परेशला. कॉल नाकारला. खरं तर नवीन आलेला सिद्धेश यानं सिद्धेशच्या बॅटमधून 1 चौकार आलाय. तोच डाव्या हाताचा फलंदाज, एक डावखुरा लेफ्ट हँडेड बॅट्समॅन, नाव आहे सिद्धेश ठाकूर. भैरवनाथ दुतुंग संघाकडून डाव्या हाताचा फलंदाज. फलंदाजी मार्कवरती सज्ज. 8 मिनिटं 36 सेकंद होत आहे. टाइम अलर्ट आहे. आपण झटपट खरं तर वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय कारण फलंदाजामध्ये सुद्धा व्हेरिएशन आहे. उजवा डावा. हो, अतिशय सुरेख. या वेळेला निश्चित पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. कॉम्बॉक्सला दिलं वंदन. या वेळेला आलेला बॅटमधून हा एक दणदणीत चौकार, षटकार. षटकाराला जमिनीला समांतर एक षटकार आपल्या बॅटमधून सिद्धेशच्या चपकन धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 34 लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 34. वैश्वी संघाच्या मीचं या वेळेला गोलंदाजीचं जर आपण विवरण पाहिलं, हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता, पुश करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दिशेनं चेंडू अगदी उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेरून जाणारा होता. क्वालिफाईड पंच यांना वांतर, दूषित मारा, स्वैर मारा, खराब मारा घोषित केला. या स्पर्धेतील या आत्ता म्हणजे जवळजवळ या सामन्यामधील पहिला वांतर चेंडू मीतचा. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. एका विशिष्ट स्पॉटवरती विशिष्ट ठिकाणी चेंडू फेकला. सिद्धेशला काही समजलं नाही. सरळ चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. आतापर्यंत 4 चेंडू झालेत मीतचे म्हणजे पहिला चेंडू षटकार, त्याच्यावरती दुसऱ्या चेंडूवरती 1, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथा अवांतर आणि चौथा निर्णायक त्याच्यावरती निर्धाव. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला गॅप शॉट म्हणावं लागेल. कोणत्याही प्रकारचं धोका नाही तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 36च्या घरात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाणार मीत. टॉससाठी यायचं आहे बोरखार विपक्ष आयान 11 दागतीजुई. खरं तर याच पंचक्रोशीतील याच मतदारसंघातील म्हणजे जर जिल्हा परिषदेचा विचार केला किंवा पंचायत समितीचा तर याच मतदारसंघातील दोन्ही संघ एकमेकांसोबत लढताना दिसतील. सेकंड मॅच दुसरा सामना असणार आहे. जाऊया मैदानावरती.
अतिशय सुरेख शॉट फुल टॉच चेंडू विरकावला. ही होती ताकद, ही आहे दहशत आणि म्हणूनच ज्याच्या बॅट मधून आलेला हा चौथा खणखणीत षटकार. क्या बात. एक विशिष्ट पेनल्टी आहे. खरं तर एखादा संघ जर आला एक सत्र संपण्या अगोदर आणि दुसरा संघ जर उपस्थित नसेल तर इथं उपस्थित असणाऱ्या संघाला नाणेफेकीचा कौलचा विजेता ठरवलं जाईल. सूचना संपली. जाऊया मैदानाकडे. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये खरं तर 4 षटकार एक चौकाराच्या साह्यानं 30 धावसंख्येवरती खेळतोय परेश. येस. आणि परत एकदा एक महत्वाची दोन्ही कर्णधारांनी या सूचनेकडे लक्ष द्या, कारण आजचा लॉटचा आपल्याला 10 संघांचा असणार आहे. म्हणजे 5 खरं तर या बी लॉट्समध्ये पहिले प्राथमिक साखळी सामने पाहायला मिळतील. त्यातील टॉप स्कोर असणारा संघ त्याला पुढची वाटचाल दिली जाईल, बाय दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे खरं तर टॉप स्कोरसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील दुतूम, आणि त्यामुळेच किंवा वेशवी, आणि त्याच्यामुळेच आपल्याला खरं तर या पुढच्या एक सामन्यामध्ये पुढची वाटचाल मिळणार आहे. लास्ट राहुल पाटील ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती येतोय. राहुल पाटील वेशवी संघाकडून शेवटचं षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाताळण्यासाठी येणार. राहुल वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील चौथं. हो, अतिशय सुरेख ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता. आपल्या भाषेत खोदून काढण्याचा प्रयत्न, बुंद्यात टाकलेला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. एक धावसंख्या पळून काढली. आता उर्वरित 5 चेंडू राहिलेत आणि 5 चेंडूंचा समाचार घेण्यासाठी स्ट्राईक एंडकडे सलामीला आलेला तो सलामीवीर नाव आहे परेश ठाकूर. उरणमधील एक नामवंत समालोचक श्याम ठाकूर यांचे चिरंजीव. वडिली गोलंदाजीमधून निष्णात गोलंदाजी करायचे, परेश ठाकूर मात्र फलंदाजीतून. तसं पाहिलं तर अँगल हा डावखुरा आहे. खेळताना जरी उजवा दिसत असेल परेश, तरी लेफ्ट हँड अशा बऱ्याचशा खरं तर विधीत आपण लेफ्ट हँड करताना, आणि म्हणूनच डावे उजवे आहेत टेनिस किंवा क्रिकेटमध्ये. आपल्याला यावेळेला एका विशिष्ट स्पॉटवरती टाकलेला चेंडू, उजव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू, चेंडू मात्र अवांतर स्वैर मारा घोषित केला जातोय. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 2/44. 44 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटक 1 चेंडूचा खेळ संपतोय. यामध्ये षटकारांचं जर विवरण करायचं झालं तर आतापर्यंत 5 षटकार लगावले गेलेत या सत्रात. अतिशय सुरेख. उंची जास्त, लांबी कमी आहे. काय होणार? प्रयत्न होते, परंतु प्रयत्न थोडेसे चुकीचे ठरले गेले. 2 धावसंख्या पळून काढल्या. धावसंख्या धावपटलावरती 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2/46. प्रोजेक्टेड स्कोर बघितलं तर खरं तर 13.8च्या सरासरीनं करंट रन रेटनं हा वाटचाल करणारा संघ दिसतोय धुतुम. पहिला सामना आपल्या भेटीसाठी आला. म्हणजे कालच्या जर रजनीमध्ये जासई संघ ज्यांनं सुपर 4 मध्ये मजल मारलेली आहे, अतिशय सुरेख मारलेला चेंडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. चित्त्याच्या चपलाईनं 2 धावसंख्या पूर्ण केल्या आणि 2-2 या 4 धावसंख्येमध्ये म्हणजे आतापर्यंत षटक संपली गेली. 3 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 48. 2 बाद. 48 लॉस ऑफ 2 विकेट्स. आत्मविश्वासानं खेळणं गरजेचं आहे, कारण सामना जिंकणं त्यापेक्षा सामन्यात मैदानात उतरताना आपण जिंकलोच या भावनेनं उतरणं, या उत्साहात उतरणं गरजेचं आहे. उत्साह कमी होता कामा नाही. समोर कितीही मोठा स्कोर असला तरी स्कोर खरं तर तो चेस करण्याची धमक घेऊनच मैदानात उतरणं गरजेचं आहे. ते करावं लागेल. यावेळेला परत एकदा राहुल पाटील. अतिशय सुरेख मारलेला चेंडू सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र टिपला जाईल जेल. परतावं लागेल परेशला. बॅक टू पॅव्हेलियन. भाग्य की येत्या काही दिवसांपूर्वी त्याच रायगडच्या राजेश्वराच्या राज सदरेवरती एका छोट्याशा कार्यक्रमाची संधी प्राप्त झाली.
365 दिवस त्या ठिकाणी अगदी जर आपण एक वेळ जरी जाऊन आलात तरी वर्षभर जे स्फूर्ती जी ऊर्जा ज्या ठिकाणावरून प्रत्येक शिवभक्ताला प्राप्त होतोय त्या रायगड किल्ल्याचं वर्णन या गीतातून ऐकलं. राज ठाकूर जातोय परीक्षेची जागा भरून काढण्यासाठी. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती गेलेला राजेश शेवटचा चेंडू असावा आणि निश्चितच आपण जर पाहू शकाल तर पहिल्या फलंदाजासाठी 10ची भागीदारी होती. हो, अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय, धावतोय, पळतोय, चेंडू जिंकतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा बॅटमधून राज ठाकूरच्या एक ब्रँडेड चौकार. समोर ठेवलंय 16 मिनिटं आणि 34 सेकंदामध्ये. खरं तर हा संपूर्ण सत्र पूर्ण केला, कौतुक आहे. आणि आपल्याला पाहायला मिळेल धाकटीजोई संघाचा आयान 11 धाकटीजोई संघाचा कर्णधार उपस्थित आहे. बोरकार संघाला शेवटचा पुकार असेल आणि आपण तात्काळ यायचं आहे. कॉम्बॉक्सकडे जाण्यापूर्वी आपण पाहूया मैदान सजवलं जाईल. पाहूया 24 चेंडू आणि 53 धावांचं आव्हान कसं पूर्ण केलं जाईल. चौकार षटकारांच्या आतषबाजी जर आपण पाहायला गेलो तर परेशच्या बॅटमधून 5, त्याचबरोबर प्रणित सिद्धेशच्या बॅटमधून आलेला एक षटकार, एक चौकार, राज ठाकूरच्या बॅटमधून आलेला एक, आणि निश्चित येस, खरं तर एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. धाकटीजोई संघ उपस्थित आहे. पहिला चेंडू पडण्या अगोदर जर बोरकार संघाचा कर्णधार उपस्थित नसेल तर धाकटीजोई संघाला नाणेफेकीच्या कौलचा विजेता ठरविला जाईल. जाऊया तोपर्यंत कॉम्बॉक्सकडे. आपल्याला आवाजात बदल असेल, आवाज असेल या विभागातील नव्हे तर उरणमधील, पनवेलमधील सध्या 1 ते 2 वर्षामध्ये खरं तर सर्वात जास्त प्रसिद्धी आणि TRP असणारा एक समालोचक. नाव आहे संयम घरत, धाकटीजोई. हॅलो हॅलो, धन्यवाद. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित मयूर शेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त रजनी क्रिकेटचा हा कुंभमेळा, रजनी क्रिकेटचा थाट अगदी राजेशही तुम्ही स्पर्धा पाहू शकते. आणि या स्पर्धेची आजची दुसरी रात्र, मॅच क्रमांक 1 भैरवनाथ दुतुम टीम आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय वेशवी 11 वेशवी. टॉस जिंकला वेशवी टीमनं. समर्थ प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर 52 धावा धावफलकावरती 4 ओव्हरमध्ये 53चं आव्हान उभं केलंय वेशवी 11 वेशवी टीम समोर. चला दोन्ही कॅप्टन पुढील मॅच टॉससाठी लगेच जॉईंट व्हा. आपण मॅचला आपण सुरुवात करू, परंतु तत्पूर्वी प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. त्या गणरायाला वंदन करून आणि राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा. आणि मॅच दुसरं सत्र सुरू होईल. तत्पूर्वी टॉस करण्यासाठी कॅप्टन टॉस बॉक्समध्ये लगेच आपण जा. मी गिरीशजी ठाकूर यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. मुख्य मान्यवर खरं तर आर्यन ग्रुपचे HR यांच्या पवित्र शुभस्ते आजच्या रजनीतील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल असेल. एकीकडे आहे बोरखार तर दुसरीकडे आहे आयन 11 धाकटीजोई. एकाच पंचक्रोशीतील, एकाच ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायतीतील संघ आज आपल्याला महत्त्वपूर्ण एक प्रेक्षणीय सामना दाखवतील. गिरीशजी ठाकूर यांच्या पवित्र शुभस्ते. बोरखार कॉल हेड. धाकटीजोई संघ विजेता होतोय.
आणि या खरं तर विजेत्या संघाचाही निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. जाऊया कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद. चला मॅच आपण एन्जॉय करूया. 4 ओव्हरमध्ये 53चं आव्हान आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू आणि त्याच्या सोबतीला तुम्ही बॅट्समन पाहता अविनाश पाटील हे 2 नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये रन्स कमी आल्या परंतु त्याच्यानंतर परेश ठाकूर अक्षरशः विस्फोटक रूप पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर 53चं आव्हान आता या मॅचमध्ये सेट झाल्या. त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी वेश्वी टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आणि रायगडचा क्रिस गेन या नावानं प्रसिद्ध असणारा समर्थ तुम्ही स्ट्राईक वरती पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती प्रणित ठाकूर पहिलं षटक आहे आणि 53चा पाठलाग. पहिलाच बॉल लॉफ केलाय. बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. एक सिंगल. बरीचशी आज प्रेक्षकांची देखील गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल कारण याच विभागातील बरेचसे संघ खेळतात. दुतुम वेश्वी अगदी जवळची गावं एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेत परंतु आज निमित्त जय माता दी ग्रुप आयोजित ओम 11 मयूर शेटकर त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आज गाठ पडले टकाटका आणि एक चांगली फाईट तुम्हाला या दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळेल. अगदी सावध पवित्र आखत असताना समर्थ कडू पहिल्या बॉलवरती सिंगल. समर्थची खासियत राहिले कमी बॉल खेळायचे जास्तीत जास्त धावा काढायच्या. एक अटॅकिंग बॅट्समन. गोलंदाज तयार प्रणित. वेगवान बॉल तेज तर्रार प्रचंड वेगाचा सामना करत असताना डॉट बॉल. प्रणय वाणी यांच्याकडून पारितोषिक. वेश्वी टीमच्या खेळाडूंनी 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे खेळाडूंना देण्यात येईल. पहिला बॉल खेळत असताना अविनाश अगदी जागेवरून पाहायला मिळाल्या. फ्रंट फूट पद्धत आली तर क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे. पायांची मुवमेंट तुम्हाला करावी लागते क्रिकेट खेळत असताना. फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून दांडलाय सरळच्या दिशेने अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. दुसऱ्या इनिंग मधील पहिला चौकार. पंचांनी देखील इनफिल्डमध्ये असताना तोच डिसिजन सुरुवातीला दिला परंतु थोडासा संदेश राहिला आणि त्याच्यानंतर या बॉलवरती मिळाल्या 4 धावा. या 4 रन्सनं संघाची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 अशी सुरुवात चांगली स्टार्ट केली अविनाशनं देखील. 2 बॉल तो खेळलाय. 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. 4 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्यात. तो प्रणित ठाकूर विकेट टेकर गोलंदाज आहे. आणखीन एक चांगला बॉल प्रतिउत्तर. मागील बॉलवरती चौकार जरूर आला परंतु त्याच्यानंतर लगेच रिॲक्शन देत असताना बॅट्समनला सांगितलं आज देखे जरा किसमे कितना है दम. डॉट बॉल. 4 बॉल नंतर अवघ्या 5 धावा. आता 20 मध्ये 48 बनवायच्यात. सामन्यामध्ये मजा येईल. टॅप केल्या बॉलला अगदी हलक्या हाताने एक सिंगल घेण्याची संधी. परेश पोहोचल्या बॉलपर्यंत. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. पहिलं षटक चांगलं तुम्ही पाहताय. दुतुम टीमचा विचार केला तर सातत्यानं प्रणित ठाकूर हे पहिलं षटक आपल्याला फेकताना पाहायला मिळत असतो. याच दरम्यान आज ऑफिशियल कॉमेंटेटर्स म्हणून तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष प्रसादजी बोईर सर. तर दुसरीकडे शिवसंकल्प समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष नितेश पंडित सर देखील आहेत. त्यांचा आवाज तुम्ही ऐकाल आज संपूर्ण रात्रीमध्ये. चला 5 बॉलमध्ये संघाची धावसंख्या झाली 6 रन्स. कालच्या रात्रीचा विचार केला तर मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई सुपर 4 मध्ये पोहोचला. कमालीची कामगिरी कालच्या रात्रीमध्ये जासई टीमच्या खेळाडूंची राहिली आणि आजची रात्र कोण गाजवेल. फुल टॉस आहे. हलक्या हातानं पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना समर्थ. या बॉलवरती देखील एकच सिंगल. हवा तितका फायदा उचलता आला नाही परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आला परंतु त्याच्यानंतर अगदी सावध पवित्रनं स्कोर बोर्डवरती धावसंख्या बिनबाद 7 धावा.
नक्कीच ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्ही पाहताय सर्वांचे लाडके मनानं दिलदार दिसायला रुबाबदार वागणं ज्याचं दमदार असतं आणि बोलण्यात देखील खबरदार सर्वांचे लाडके मयूर दादा यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. त्यांच्या अथांग मेहनतीनं आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार एक नवं स्वप्न घेऊन या स्पर्धेला ऑर्गनाईज करत असताना स्पर्धा म्हटली की प्रचंड तुम्हाला मेहनत करावी लागते जोपर्यंत ती स्पर्धा यशस्वी होत नाही. कालचा पहिली रात्र कालची आपण पाहिली आणि काल देखील उत्तमरित्या सर्व खेळाडू चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करत असताना आज देखील 10चा पोल आहे. आज 10 संघ एका रात्रीमध्ये खेळतील आणि त्यामध्ये सुरू असलेली पहिली मॅच भैरवनाथ दुतुम आणि त्यांच्या विरोधात वेशवी 11. वेशवी पहिल्या ओव्हरमध्ये 7 बनल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे. 53चा पाठलाग करतोय वेशवी टीम. 18 बॉलमध्ये आता 46ची आवश्यकता. आता शांत बसून चालणार नाही. समर्थ आक्रमण करावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती राज ठाकूर षटक क्रमांक 2. हाफ ट्रॅकर बॉल. व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातील परफेक्ट क्रिकेट शॉट तुम्ही पाहू शकताय. दिलेय चपराक समर्थच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. मागील ओव्हरमध्ये खेळाडू शांत होते परंतु जशी स्ट्राईक मिळाली ना समर्थक हा खेळाडू असा जास्त वेळ तुम्हाला तो सिंगल डबल काढताना मुलीच पाहायला मिळणार नाही. त्याच्या बॅट मधून तुम्हाला लांब लचक षटकार हे नक्की पाहायला मिळते सातत्यानं. आत्ताच्या घडीला विचार केला तर 40+ खेळाडू आणि तरी देखील ती प्रचंड ताकद घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना आत्ताच्या घडीला विचार केला तर 2 बाईक समर्थच्या नावावरती 3 बाईक आत्ताच काही दिवसा अगोदर देखील 3री बाईक जिंकली. क्रिकेट कारकिर्दीमध्ये 3 बाईक एका खेळाडूच्या नावावरती आहेत. समोर यंग टॅलेंट राज ठाकूर. पुढील बॉल वरती झाले जोरदार अपील आणि बॅट अंपायरचा इशारा आला. खेळाडू झालाय बाद. ₹10,000 धनराशी प्राप्त होतोय. संयोजकांच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार. HR आर्यन ग्रुप. तदनंतर अशोक पाटील. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दिवा ज्यांनी घरोघर या पंचक्रोशीत लावला महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय आदरणीय अशोकजी पाटील. आपल्याला विनंती असेल आपण सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. चला राज ठाकूरला तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला परंतु त्याच्यानंतर मोठे विकेट बिग फिश इन द नेट. समर्थ कडूला मात्र आपल्या जाल्यामध्ये अडकवण्यामध्ये राज ठाकूर यशस्वी राहिला. आता टार्गेट तुम्ही पाहू शकता येणारे 16 बॉल त्यामध्ये बनवायचे 40 धावा. रन रेट प्रति ओव्हर रिक्वायर्ड आता वाढत चाललाय. आणखीन एक बॅटची एज फर्स्ट स्लिप मध्ये. व्हॉट अ कॅच ऑफ द नाईट. फ्लाय होत असताना आणि नितीन ठाकूरने टिपला इथून लाजवाब कॅच. बॅक टू बॅक विकेट्स. हवेमध्ये जरूर राहिला
परंतु क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे पडत असताना 1 रन्स कंप्लीट. तो महत्त्वाचं म्हणजे 2 खेळाडू बाद केलेत. राज ठाकूरनं थोडासा दबाव देखील होता, कारण सुरुवातीलाच षटकार आला. जेव्हा पहिल्या बॉलवरती षटकार येतो ना, तेव्हा गोलंदाजासमोर अडचणी वाढत असतात, परंतु कुठल्याही संकटाला न डगमगता दुतुम टीमचा हा राज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये कमालीची बॉलिंग करतोय. आता येणारे 14 बॉल, धाव फळकावरती देखील 14 धावा लागल्या. 2 खेळाडू बाद आहेत. 39 अद्याप आवश्यकता. प्रतीक आणि अविनाश पाटील हे 2 खेळाडू. अविनाश सलामीला आलाय, 4 बॉल तो खेळलाय, त्याच्या बॅटमधून 5 धावा आल्यात. तर प्रतीकनं देखील पहिला बॉल खेळत असताना एक सिंगल काढले. राईट आर्म ओव्हर द विकेट्सनं नेक्स्ट बॉल. चांगली गोलंदाजी राज ठाकूर करतायत. लॉफ केलाय बॉलला ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. एक सिंगल त्या ठिकाणी देखील चांगली फिल्डिंग झाली. तेवढा चांगला रिले थ्रो देखील, अगदी रॉकेट थ्रो आला. एक सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार आता वेशवी 11 वेशवी संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. 15 धावा. याच दरम्यान संदेशजी गायकवाड, सर्वेश्वर लॉजिस्टिकचे अकाउंटंट, आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. मी उरणकर ढोल ताशा पथकाचे फाउंडर तथा रायगड भूषण विशाल पाटेकर, महेश बालदी मित्रमंडळाचे प्रतिनिधी, आपल्यालाही विनंती असेल आपण सन्माननीय अतिथी कक्षाकडे यायचं आहे. आडव्या बॅटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा, पोहोचलाय बॉल पर्यंत. पुन्हा एकदा एकच धाव. सिंगलनं तेवढा फरक पडणार नाही भैरवनाथ दुतुम टीमला, कारण जर तुम्ही सिंगल काढत राहाल तर अगदी फार दूर प्रवास करायचा आहे. 16 धावा फळकावरती 8च्या सरासरीनं. आणि आता शेवटचे 12 बॉल, त्यामध्ये मॅच जिंकण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. 12 मध्ये 37 आव्हान. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 37 रन्स. फार चांगली स्पर्धा. रजनी क्रिकेटचा हा थरार. अगदी गुलाबी थंडीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. अनेक सारे प्रेक्षक हळूहळू जॉईंट झाले. तर सर्व क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूया. क्रिकेट असा खेळ आहे ज्याच्यावरती प्रेक्षकांचं नेहमीच प्रेम राहिलंय. मग दिवसा होणाऱ्या स्पर्धांमध्ये देखील, मग आज सोमवारपासून रविवारपर्यंत प्रेक्षक क्रिकेटची वाट पाहत असतात. दिवसा होणाऱ्या स्पर्धांमध्ये देखील प्रचंड गर्दी आम्ही प्रेक्षकांची पाहिली, परंतु जशा रजनी क्रिकेटच्या स्पर्धा सुरू झाल्या तिथे देखील प्रेक्षक यायला विसरले नाहीयेत. त्याचबरोबर सर्वेश्वर लॉजिस्टिकचे IT मॅनेजर राकेशजी पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी आहे. संदेशजी गायकवाड, खरं तर सर्वेश्वर लॉजिस्टिकचे अकाउंट मॅनेजर सन्माननीय लेखा प्रबंधक संदेशजी गायकवाड यांना विनंती असेल. आणि मी उरणकर ढोल ताशा पथकाचे फाउंडर तथा रायगड भूषण महेश बालदी मित्रमंडळाचे विशालजी पाटेकर, आपलंही सहर्ष सविनय स्वागत आहे. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 37 धावा. प्रति ओव्हर 18.50. प्रत्येक ओव्हरमध्ये आता तुम्हाला 18-19 या धावसंख्या काढाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पहिली मॅच हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? प्रतीक आहे, दुसरीकडे अविनाश पाटील. येणाऱ्या 12 मध्ये 37ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती परेश ठाकूर, कारण बॅटिंग करत असताना परेशचं आज योगदान प्रचंड लाभलंय दुतुम टीमला. पहिला बॉल वेगवान, चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट आलाय. आता दबाव चांगलाच वाढवलाय. मॅच मध्ये समर्थ बाद झाल्यानंतर टीमची अगदी नाजूक अवस्था तुम्ही पाहू शकता. कारण जेव्हा समर्थ खेळलाय तेव्हा वेशवी टीमनं बाजी मारली आहे. आज समर्थचं खेळपट्टीवरती राहणं फार गरजेचं होतं वेशवी टीमसाठी. तू कौतुक करूया बॉलिंग करणाऱ्या टीम भैरवनाथ दुतुम टीमच्या गोलंदाजांचं. चांगलं कौशल्यपूर्ण टॅलेंट गोलंदाजीचं तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. आणि नेहमी आपण म्हणत असतो की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमचा रोजचा सराव तुम्हाला एक चांगला खेळाडू घडवतो. आणि आज चांगल्या प्रॅक्टिसचा अभाव आणि मैदानाच्या आतमध्ये परेश ठाकूरची हुकूमत. बॅटिंग त्याच्या पाठोपाठ बॉलिंग मध्ये देखील पहिला बॉल डॉट आलाय. 11-37 आव्हान. यॉर्क केलाय बॉलला. सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आलेत. एक धाव घेण्याची संधी. इथून एक धाव पूर्ण होत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या खरं तर पाहुण्यांच्या बांधी आलीत, ज्यांच्या अभिष्ट चिंतनाचं औचित्य साधून या देखण्या पर्वाचं आयोजन केलं, ते या नाईट टुर्नामेंटचे विशेष सत्कार मूर्ती नाव आहे मयूर घरत यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर बेशवी ग्रुप ग्रामपंचायतीच्या यशस्वी सरपंच सुजाताताई पाटील यांचे यजमान तथा उरण तालुका भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष आदरणीय संदीपराव पाटील, आपलंही मनपूर्वक संयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. चला सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता मॅच कठीण होताना पाहायला मिळते वेशवी 11 वेशवी टीमसाठी. परेश ठाकूर असा खेळाडू आहे, परफेक्ट ऑलराऊंडर. आणि ज्युनियर कृष्णा सातपुते ही या खेळाडूची ओळख राहिली. अगदी हेलिकॉप्टर शॉट तो खेळत असतो. आणि आज बॉलिंग देखील कमालीचे. लेग बाईटचा इशारा करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. पंच आपण पाहू शकता निलेश मात्रे करावे, त्यांच्या सोबतीला निशांत मात्रे करावे, हेमंत कोळी सर आज माहुळ गावावरून आलेत. पंचांची
ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल आणि आज नामांकित समालोचक तुम्हाला पाहायला मिळणार आहेत डिझाईन नितीन श्री देखील जॉईंट आहेत मयूरदादांचं आगमन संपूर्ण मित्र परिवार एकवडला आणि या स्पर्धेचं आयोजन करत असताना लॉफ केलाय बॉलला फटका हवेमध्ये लॉंगॉनला फिल्डर उभा आहे सिद्धेश ठाकूर आलाय बॉल खाली टिपला जाईल विकेट क्रमांक 3 वेशवी 11 वेशवीला बसलाय धन्यवाद रॉयल पर्सनॅलिटी नेहमी राजासारखं मन आणि नेहमी मदतीसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्व मयूरदादा गरत यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा त्यांचं संगीत तुम्ही ऐकलं आणि मैदानाच्या आतमध्ये परेश ठाकूर बॉलिंग करत असताना शिवसंकल्प असोसिएशनचे उपाध्यक्ष श्याम ठाकूर अगदी त्यांचे पुत्र दमदार कामगिरी त्यांची सुरू आहे आणि त्यांच्याकडून देखील टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात बॅटच्या मधोमध घेण्याचा प्रयत्न उंची पुन्हा एकदा जास्त लांबी मिळेल का यस डेफिनेटली फटक्याची गरज होती आणि तो फटका आला शेवटच्या बॉल वरती हा दमदार षटकार येणारे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 29 धावेची आवश्यकता आमच्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेत प्रणय मात्रे सर मोरावे जॉईंट आहेत रात्रीमध्ये देखील त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो येणारे 6 चेंडू 29 धावा 3 ओव्हरमध्ये फक्त 24 काढल्या प्रति ओव्हर 8 काढताना पाहायला मिळाला आणि आता एका ओव्हरमध्ये 29 म्हणजे जवळजवळ 5 षटकार हे आता वेशवी 11 वेशवी टीमला मारायचे आहेत बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश ठाकूर आणखीन एक डावपुरा आताचा गोलंदाज दुतुम टीमकडे देखील डावपुऱ्याताच्या गोलंदाजाची कमतरता नाहीये नेहमी डावपुऱ्याताचे गोलंदाज टेनिस बॉलमध्ये देखील चांगली कामगिरी करताना आपण पाहिलेत अँगल क्रिएट करत चांगली गोलंदाजी करण्याची शैली डावपुऱ्याताच्या बॉलर्सकडे असते त्या मॅचमध्ये पाहूया 5 षटकार मारायचे आहेत 6 बॉलमध्ये तो रेकॉर्ड इथे होईल का सिद्धेश ठाकूरच्या विरोधात हल्ला करतील का अविनाश पाटील लेटकट करण्याचा प्रयत्न सिंगलनं काम बनणार नाहीये एकच धाव आता समीकरण 5-28 धावा मॅच मध्ये आव्हान कठीण तुमच्या मनामध्ये जिद्द असायला हवी टार्गेट किती असू द्या मनामध्ये तुम्ही खंबीर असणं तेवढंच गरजेचं असतं 25 धावा धाव फलकावरती 53चं आव्हान असताना तेवढं देखील मोठं आव्हान नव्हतं कारण या क्रीडांगणामध्ये कालच्या रात्रीमध्ये 70-72 धावा होताना पाहिल्यात म्हणजे खेळपट्टी चांगली आहे बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांसाठी देखील पूरक अशी खेळपट्टी तू या मॅच मध्ये त्या धावा काढू दिल्या नाहीयेत बॅटच्या मधोमध हा खेळाडू उशिरानं जरूर उतरलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये आपली छाप सोडत असताना बॅक टू बॅक ठोकलाय विनीतच्या बॅट मधून हा दुसरा षटकार धन्यवाद चला 4 चेंडू आणि 22 धावा मैदानाच्या आतमध्ये एकमेव असा खेळाडू जो लढतोय विनीतला आपण पाहताय 2 बॉल खेळलाय 12 धावसंख्या त्याच्या बॅट मधून आल्यात पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न होत असताना मॅच अद्याप संपली नाहीये आणखीन एक एक्स्ट्रा रन आता 4 चेंडू आणि 21 धावा मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता विनीत 600च्या स्ट्राइक रेटनं बॅटिंग करत असताना वन मॅन आर्मी कभी अकेले चलना पड़े तो घबराना मेरे दोस्त क्योंकि शमशान शिखर और सिंहासन पर आदमी खुद अकेला ही होता है एकमेव फाइट करेल का खेळाडू लॉफ केल्या बॉलला लॉंग ऑफच्या रिझन मध्ये हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना तिथे थोडीशी मिसफिल्ड झाली परंतु लगेच सावध पवित्रा एकच धाव आता 3 मध्ये 20 धावा आता थोडंसं कठीण आहे कारण 3 मध्ये 18 बनू शकतात परंतु 3 बॉल मध्ये 20 बनणं कठीण आहे जर गोलंदाजाकडून चुका झाल्या तर धावा बनू शकतात दुसरी मॅच चांगली होईल अशी अपेक्षा करूया टीम बोरखर संघ आणि आयान 11 धाकटी जुई या 2 टीम मध्ये पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आज 10चा लॉट्स आहे आणि त्या कारणास्तव प्रत्येक टीमला आम्ही विनंती करतोय वेळेवरती आपण स्पर्धेमध्ये या इथे मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या स्वरूपात सलामीला आलेला अविनाश पाटील मात्र बाद झाला
अविनाश पाटील 9 बॉलमध्ये 7 धावा काढल्या, तो बाद झाला. शेवटचे 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 20 धावा. मॅचमध्ये फक्त औपचारिकता. आज चांगले चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नामांकित काही खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळतील, कारण आज बी लॉट आहे, दुसरी रात्र, आणि दुसऱ्या रात्रीमधील हे चांगले खेळाडू. आडव्या बॅटनं आणखीन एक चांगला फटका, 3 षटकार 4 बॉलमध्ये विनीतच्या बॅटमधून. शॉकच नाही विलन वाली स्टाईल आहे, अरे हिरो बनायचा शॉकच नाही विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादा. प्रेक्षक देखील आता ही चर्चा करत असतील, एवढी बॅटिंग चांगली करतो मग उशिरानं का उतरवल्या खेळाडूला. 4 बॉलमध्ये 19 धावा, 3 षटकार, 1 सिंगलनं तो बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण तो लवकर निर्णय देखील फार महत्वाचे असतात. तो निर्णय कदाचित चुकलाय की काय. आणखीन एक चांगला फटका, एका टप्प्यानं बॉलला दडलाय मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. 5 बॉलमध्ये 23. एक चांगली इनिंग जरूर इथे पाहायला मिळाली, परंतु सामना जिंकू देऊ शकले नाहीयेत. वेशवी 11, वेशवी हार्ड लक. 9 धावसंख्येनं सामना गमवावा लागलाय, तर पहिला विजय प्राप्त केलाय भैरवनाथ दुतुम टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळेल आदरणीय सन्माननीय भाई तेजस शेठ कैलास डाकी साहेबांचं शुभागमन मंचाकडे होताना पाहायला मिळतंय. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये बाईक पुरस्कृत केल्या जात आहेत, आतापर्यंत 11 बाईक ज्या व्यक्तिमत्वाने पुरस्कृत केल्या